भगवान बिरसा मुंडा आदिवासी नायक. बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सेनानी आणि लोकनायक होते. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलिहातू गावात झाला होता. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष केला. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उलगुलान नावाचे आंदोलन सुरू केले, ज्याचा अर्थ महासंग्राम किंवा मोठा विद्रोह असा होतो. बिरसा मुंडा यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना. जन्म आणि बालपण. बिरसा मुंडा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सुगना मुंडा हे शेती करत होते. बिरसा मुंडा यांचे बालपण जंगलात आणि निसर्गात गेले. त्यांनी धनुर्विद्या, नेमबाजी आणि इतर पारंपरिक कला शिकल्या. शिक्षण. बिरसा मुंडा यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावीच घेतले. नंतर ते जर्मन मिशनरी शाळेत शिकायला गेले, पण तिथे त्यांनी धर्मांतरण करण्यास नकार दिला. आंदोलन. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समुदायाच्या जमिनी आणि हक्कांसाठी लढा उभारला. त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या आंदोलनाला उलगुलान असे नाव देण्यात आले. मृत्यू. बिरसा मुंडा यांचा 9 जून 1900 रोजी रांची येथील तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे निधन झाले तेव्हा ते फक्त 25 वर्षांचे होते. बिरसा मुंडा यांचे विचार. बिरसा मुंडा हे आदिवासी समुदायाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढले. त्यांनी अंधश्रद्धा आणि रूढीवादी परंपरांविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी लोकांना शिक्षण आणि विकासाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी निसर्गाचे संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. बिरसा मुंडा यांचा वारसा. बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे आदिवासी समुदायाला नवी दिशा मिळाली. आजही ते आदिवासी लोकांमध्ये प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या स्मरणार्थ झारखंडमध्ये बिरसा मुंडा विमानतळ आणि बिरसा मुंडा जैविक उद्यान उभारण्यात आले आहेत. निष्कर्ष. बिरसा मुंडा हे एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक होते. त्यांनी आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते.